माझा आवाज येतोय का? फक्त मला कोणीतरी कोले सर, माझा आवाज येतोय? रोहिदास गुले सर, माझा आवाज येत आहे का? हां नितीन, ठीक आहे, ओके. नमस्कार, मी महेश भोसले. मी शेतकरी विरोधी कायदे याच्याबाबत जे अमर काकाच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन, जन आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे किसान पुत्रांचं, त्याचा मला एक अभिमान आहे की मी त्याचा एक सदस्य आहे. आणि माझ्या परीनं जे मला योगदान देता येईल त्याच्यासाठी मी कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी अमर काका आणि टीमच्या सोबत आहे. आता हे शेतकरी विरोधी कायदे काय आहेत? गेली 3 आठवडे आपण या ठिकाणी ऐकत आलेला आहात. अतिशय नामवंत लोकांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत, किंवा वेळोवेळी काकांनी लिहून किंवा आणखी बऱ्याच जणांनी लिहून शेतकरी विरोधी कायदे काय आहेत हे आपणाला सांगितलेले. आज मी याच अँगलने, परंतु शेतकरी आणि न्यायव्यवस्था या विषयावर बोलणार आहे. एक वकील म्हणून मला शेतकऱ्यांना मिळणाऱ्या न्यायाबाबत काय वाटतं, किंवा त्यांच्यासाठी न्यायव्यवस्था कशी आहे, किंवा शेतकऱ्याला न्याय मिळवताना काय अडचणी येत आहेत, किंवा शेतकऱ्याला कशा प्रकारे टार्गेट केलं गेलेलं आहे, या विषयावर मला आपल्याशी चर्चा करायची आहे. येत्या अर्ध्या तासात 1 तासात मी जे काही बोलेल या सगळ्याला मी जिम्मेदार असेल. याच्यामध्ये कुणाला ऐकताना कुणाच्या भावना दुखावल्या, कुणाच्या पाक्षिक, धार्मिक, वैयक्तिक, लैंगिक अशा कसल्याही भावना दुखावल्या तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. त्याचं कारण असं की जर माझ्या कुठल्या एखाद्या वाक्यावर तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही निश्चित मला विचारा. मी माझ्या परीनं निश्चित त्याचा शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. परंतु कुणी जर धमक्या देणार असेल, कुणी जर काही आणखी करणार असेल, तर मी माझ्या नावाच्या पुढं लावलेलं ॲडव्होकेट हे काही कुठून चोरून आणलेलं नाही आहे, हे पण सांगतो. शेतकऱ्याचं पोरगं आहे, कायद्यानेही लढायचं जाणतो, आणि वेळ पडली तर हातात रुग्ण घेणं पण जाणतो. मी मुद्दाम हे ठासून का सांगतोय? कारण लहानपणीपासून आम्हाला एक कविता ऐकवली गेली आहे. एक तुतारी द्याम जाणून फुंकीन जी मी सोप्रानाने भेदून टाकील सगळी गगने दीर्घतीच्या त्या किंकाळीने. आजपर्यंत कुणीतरी आम्हाला तुताऱ्या आणून दिल्या आणि आम्ही त्या फुंकल्या, आणि याच्यावर आम्ही क्रांतीची स्वप्न पाहिली. पण इथून पुढं आम्ही लोकांनी आणून दिलेल्या तुताऱ्या वाजवणार नाहीयेत. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत, आमच्या हातातला हा सूड आम्हालाच वाजवावा लागणार आहे. आणि जो शेतकऱ्याच्या गळ्यात कायद्याचा फास अडकवलेला आहे तो आम्हाला तोडून टाकावा लागणार आहे, याची जाणीव ठेवून मी या ठिकाणी माझे मुद्दे मांडणार आहे. तुम्हाला निश्चित काही गोष्टीचं आश्चर्य वाटेल की हे खरंच असं आहे का? तर याला तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता, किंवा याबाबत तुम्ही विचार करू शकता. आजपर्यंतचा इतिहास पाहिलाय, अगदी भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंतचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आजपर्यंत जो मूळ मालक आहे शेतीचा, म्हणजे शेतकरी किंवा कामगार, या लोकांनी भारतामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. जो की बेसिक ओनर आहे शेतीचा, जो की मूळ मालक असून सुद्धा आत्महत्या करतो, आणि सेकंडरी ओनर जो आहे तो आहे व्यापारी. तो कधीही, म्हणजे कुठल्याही तुम्हाला नोंदीत सापडणार नाही की एखाद्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. असं का होतं? शेतकऱ्याच्या बाबतीत वेगळा न्याय आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीत वेगळा न्याय आपल्याला का दिला जातो किंवा दिसतो? या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो. माझा राग हा इथल्या राज्यकर्त्यांवर नाहीये, कारण इथल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या सोयीचं राजकारण आजपर्यंत केलेलं आहे. ते कुठल्याही पक्षाचे असो, म्हणजे मला कुठल्याही एका पक्षाला जिम्मेदार ठरवायचं नाही. या देशात आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सत्ताधारी माणसाने केवळ शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे, हे माझं ठाम मत आहे.
आणि या ग्रुपमध्ये आपण जे सगळे ऐकायला मला बसलेला आहात, मी हा विचार करतो की तुम्ही सगळे शेतकऱ्याची पोरं आहात. तुमचे पक्षीय राजकारण, तुमचे पक्ष, तुमच्या निष्ठा किंवा तुमच्या धार्मिक भावना या सगळ्या बाहेर ठेवा. कारण या देशामध्ये केवळ एकमेव असा प्राणी आहे जो प्रत्येक जाती, धर्मात, पक्षात आणि अपक्षात सापडतो, तो म्हणजे शेतकरी. आणि इथं आपण चर्चा करतोय ती शेतकऱ्याविषयी. त्याच्यामुळं तुमची ही जी बाह्य स्वरूप आहेत ते बाजूला टाका आणि शांत चित्ताने ऐका, विचार करा. मी चुकत असेल तर मला सांगा, पण कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या याचं माझ्या परीचं एक कन्क्लुजन असं आहे की आजपर्यंत शेतकऱ्याचा पोरगा हा कायमस्वरूपी वापरायला भेटलाय तो इथल्या राजकारण्यांना. एखाद्याही व्यापाऱ्याचं पोरगं तुम्हाला कुठल्याही पक्षाचा झेंडा डोक्यावर घेऊन नेत्याच्या मागे जय करत फिरणार नाही. शेतकऱ्याच्या पोराला, शेतकऱ्याच्या मालाला जर किंमत दिली, शेतकऱ्याच्या पोराला जर काम दिलं किंवा शेतीमालाला जर व्यवस्थित न्याय दिला तर इथल्या राजकारण्याला फुकट वापरायला मिळणारा कार्यकर्ता भेटणार नाही. त्याच्यामुळं शेतकरी मेला तरच शेतकऱ्याची पोरं वापरायला भेटू शकतात. इथल्या राजकारण्याचा हा समज आहे आणि तो समज आपल्याला मोडून काढणं गरजेचं आहे. म्हणून मला हे म्हणायचं आहे की सुशांत सिंग राजपूत मेल्यानंतर तुम्हाला दुःख होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे मानवीय भावनेतून. पण या 3 महिन्यात 1200 शेतकरी मेलेले हे तुम्हाला माहीत नसेल तर आज स्वतःच्या घरात बसला असाल तर आत्ता तुमच्या बापाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बघू शकता का, हे स्वतःच्या नजरेला एकदा विचार. जर या 3 महिन्यात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे जर तुम्हाला लक्षात आलं नसेल, माहीत नसेल आणि सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या ही नैराश्यातून आली याच्यावर तुम्ही चर्चा करत असाल तर मला तुम्हाला कोपरापासून प्रणाम करायचा आहे आणि खेदाने सांगायचंय की तुम्ही शेतकऱ्याची लेकरं आहेत हे म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीये. इथल्या लोकांना सुशांत सिंग राजपूत माहिती आहे, इथल्या लोकांना आणखी कुणाची नावं माहिती आहेत, पण इथल्या लोकांना साहेबराव करपे माहीत नाही. हे इथल्या लोकांचं दुर्दैव आहे. माझा बाप ज्या झाडाखाली राबायचा त्याच झाडाखाली लटकून मेला हे इथल्या पोरांना माहीत होत नाही. आणि सुशांत सिंग राजपूतचा कुठलाच सिनेमा इंडस्ट्रीमध्ये चलून दिला नाही. या गोष्टीवर आपण वादविवाद करत असू किंवा माझ्या नेत्याला कोरोना झाला म्हणून मी जाऊन कुठल्या तरी देवाला नवस करत असेल, पण इथला कामगार चलून मेलाय. माझ्या रेल्वे स्टेशनवर एका लेकराची आई मिली आणि त्याच्या पदराला लहान बाळ खेळत होतं. ही जर मला जाणीव होत नसेल तर आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घेऊन गुन्हा केलेला आहे असं मला वाटतं. मला हे सांगायचंय की शेतकरी इथल्या न्याय व्यवस्थेपासून दूर कसा गेला. आपण सगळ्यात अगोदर कायदा म्हणजे काय पाहू. मी वकील म्हणून तुमच्याशी बोलत नाहीये, मी वकील म्हणून अजिबात माझी मांडणी करत नाही. मी शेतकरी आहे. आजही माझ्या घामाचा वास हा माझ्या गावाच्या मातीचा येतो, म्हणून मला शेतकरी असल्याचा अभिमान आहे. या देशातला शेतकरी रानात मरतो आणि या देशातला शेतकऱ्याचा पोरगा बॉर्डरवर मरतो. ह्या 2 गोष्टी आहेत, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. या देशाची बॉर्डर आणि या देशातली माती, म्हणजे या देशातलं जेवण करण्याचं साधन, जगण्याचं साधन हा इथला शेतकरीच करू शकतो, हे मला सांगायचं. कायदा म्हणजे काय मी टेक्निकल गोष्टीत सांगणार नाही, कुठल्याही डेफिनेशनच्या चौकटीत बसून मी हे सांगणार नाहीये, हे मी स्पष्ट करतो. कारण मला कायदेशीर भाषेत सांगण्यापेक्षा जे समजल ह्या भाषेत सांगण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. कायदा म्हणजे काय हे सगळ्यात अगोदर आपण लक्षात घेऊ. म्हणजे मी आपल्या सगळ्यांना समजावं म्हणून कायदा म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. या देशात राहणाऱ्या, म्हणजे अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क मिळवण्यासाठी किंवा त्याच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी जी एक नियमावली बनवलेली आहे त्याला आपण कायदा म्हणू. टेक्निकल भाषेत त्याची व्याख्या वेगळी असेल, पण कायदा काय तर तुमचे जे मूलभूत हक्क आहेत किंवा तुमच्यावर होणारा जो अन्याय आहे याच्या विरोधात लढताना किंवा याच्या बाबतीत न्याय मिळवण्यासाठी जी नियमावली बनवली गेली आहे त्याला मी कायदा म्हणतो. आता हे कुणाच्या बाबतीत आहे, म्हणजे कायदा नेमका कुणासाठी आहे तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या अगोदरही काही कायदे होते, स्वातंत्र्यानंतरही दुसरी कायदे काही तयार झाले. प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे आहेत, तसं भारताचेही कायदे आहेत.
परंतु संविधान निर्माण झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर ज्यावेळेस भारतीय संविधान अंमलात आलं त्यावेळेस इतर जे कायदे आहेत अस्तित्वात असलेली सगळे कायदे त्यावेळेसही आणि त्यानंतर निर्माण झालेली सर्व कायदे हे संविधानाच्या कक्षेत येतात. त्या तारखेपासून सगळी कायदे हे संविधानाच्या कक्षेत आले. त्याच्यामुळं भारतातल्या अस्तित्वात असलेल्या लिखित सर्व कायद्याची आई हे भारताचं संविधान आहे. मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्या देशाचा मी एक नागरिक आहे. भारत माझा देश आहे या वाक्यावर माझं जेवढं प्रेम आहे तेवढंच माझं तुम्हा सगळ्यांवरती प्रेम आहे. त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आपण सगळ्यांनी वाचा फोडली पाहिजे. आता मी संविधानाच्या खूप टेक्निकल गोष्टी सांगणार नाही, पण शेतकऱ्याला संविधानापासून कसं दूर लोटलं गेलं आणि कसं नियोजितरित्या दूर लोटलं गेलं आणि शेतकरी न्याय व्यवस्थेपासून कसा दूर फेकला गेला हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. संविधानाच्या आर्टिकल 5 मध्ये सिटिझनशिपची डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन आपल्याला पाहिजे नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की या भारतात राहणारा माणूस आणि त्याच्या काही अटी दिलेल्या आहेत, जो सगळे फुलफिल करतो तो या देशाचा नागरिक आहे. आपण हा चर्चाच करायला नको की या देशाचा कोण नागरिक आहे आणि कोण नाही. आपण या गोष्टीवर येऊ की आपण सगळे नागरिक आहोत हे आपल्याला सगळ्याला मान्य आहे. आता आपल्या सगळ्यांसाठी जो कायदा आहे जो लिखित आहे म्हणजे उगाचच कुणीतरी म्हणलं म्हणून कायदा नाही, जो लिखित आहे त्या कायद्याविषयी आपण फक्त चर्चा करणार आहोत. मग या संविधानाच्या काही बेसिक गोष्टी आपण चर्चेसाठी घेऊ. सगळ्यात अगोदर संविधानात बेसिक गोष्ट कुठली आहे आपल्या तर प्रिएम्बल. अगदी तुम्ही म्हणजे माझी तर विनंती राहील की भारत माझा देश आहे ही प्रार्थना घेण्यापेक्षा आम्ही भारताचे लोक हे संविधानाचं प्रिएम्बल रोज प्रार्थनेत समाविष्ट केलं पाहिजे. आणि ह्या संविधानातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे याचं पहिलं वाक्य, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक, मी नाही आम्ही, आपण सगळे, तुम्ही मी अगदी सगळेच. आणि त्याच्यामध्ये कुठला जात नाही, धर्म नाही, वर्चस्व नाही, लिंग नाही, सगळे या भारतातले सगळे म्हणजे आम्ही, आपण सगळे भारताचे लोक. या वाक्याने त्याची सुरुवात आहे. हे किती सुंदर वाक्य की आम्ही पासून सुरुवात होते. आम्ही भारताचे लोक यापासून सुरुवात असणाऱ्या संविधानामधलं मला महत्त्वाचं वाटणारं आर्टिकल 14 नंबरचं, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय तर कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि सर्वांसाठी कायदा समान आहे. म्हणजे अगदी गावातल्या सामान्य शेतकऱ्यापासून ते या देशातल्या राष्ट्रपतींसाठी सुद्धा कायदा एकच आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि त्यांना जे कायद्याचं प्रोटेक्शन आहे तेच भारतातल्या शेवटच्या माणसाला, मुळात भारतात कुणी शेवटचा माणूस किंवा पहिला माणूस नाहीये. भारतात राहणारी सगळी माणसं आहेत आणि ती आपली आहेत. पहिले आणि शेवटचा भेदच नको, भारतीय नागरिकाला आपण असं म्हणू. आर्टिकल 14 मध्ये आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. मग इथं शेतकरी असो, व्यापारी असो, बिल्डर असो, व्यवसाय आणखी कुठला नोकरदार असो, राजकारणी असो, आपण सगळे एका कक्षेत येतो. ते म्हणजे आर्टिकल 14. आता हे लक्षात राहू द्या, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक, आर्टिकल 14 सगळ्यांसाठी कायदा समान आहे. आता आपण आर्टिकल 19 वर जाऊ, मूलभूत अधिकार. आर्टिकल 19 मध्ये मूलभूत अधिकार दिलेत ते कुठले काय आहेत याच्यापेक्षा मी शेतकऱ्याशी जी रिलेटेड आहे त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहे. त्याच्यामध्ये मला खूप दोन महत्त्वाचे वाटतात. आर्टिकल 19 जी मध्ये राईट टू बिझनेस नावाचा एक मूलभूत अधिकार दिलेला आहे. म्हणजे या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार आहे. तो या देशाच्या कुठल्याही प्रदेशामध्ये अगदी मोकळ्या मनाने व्यापार करू शकतो, असं त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. आता ह्या मूलभूत अधिकाराचं आणि संविधानाचं किंवा इतर कायद्याचं आणि सामान्य नागरिकाचं काय नातं आहे हे आपण पाहू. जर तुमच्या एखाद्या मूलभूत अधिकारावर बाधा आली असं तुम्हाला वाटत आहे, तुम्हाला वाटतंय की तुमचा मूलभूत अधिकार कुठंतरी व्हायलेट होतोय, तर तुम्ही थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन न्याय मागू शकता आणि न्यायालय त्याला थेट एंटरटेन करू शकतं. त्याच्यासाठी लॉ प्रोसिजर वेगळी नाहीये. तुम्ही फक्त हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू शकता. आणि भारताचं संविधानाचं एक बेसिकच स्ट्रक्चर जे आहे मूलभूत अधिकाराचं, तर बेसिक स्ट्रक्चर हे कधीही बदललं जाऊ शकत नाही असं
स्पेसिफिक अगदी सुप्रीम कोर्टने सांगितलंय आणि संविधानानेही सांगितलंय की भारतीय माणसाच्या मूलभूत अधिकारावर बाधा येणारं कुठलंही कलम याच्यात ॲड करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच इथल्या शेतकऱ्याला जर मूलभूत अधिकारावर काही बाधा येत असेल तर शेतकरी थेट न्यायालयात जाऊन त्याच्या विरोधात दाद मागू शकतो. आता या मूलभूत अधिकारात काय आहे? राईट टू स्पीच. मी तुमच्याशी बोलतोय, हा मूलभूत अधिकार आहे माझा. जर कुणी माझं तोंड दाबलं तर मी थेट माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, माझ्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवरती गदा आणली म्हणून मी कोर्टात जाऊ शकतो. तसं राईट टू बिझनेस एक आहे. माझ्या व्यापारावर कुणी, मला एखादा व्यवसाय करायला जर कुणी बाधा आणली तर मी न्यायालयात जाऊ शकतो. असंच एक कलम ज्यावेळेस संविधान निर्माण झालं त्यावेळेस होतं आणि ते होतं आर्टिकल 19F, राईट टू प्रॉपर्टी. म्हणजे इथल्या भारतीय नागरिकाला जमीन असणं हा त्याचा मूलभूत अधिकार होता ज्यावेळेस संविधान निर्माण झालं त्यावेळेस आर्टिकल 19(1)F नुसार. म्हणजेच जमिनीच्या बाबत कुठलाही वाद जर निर्माण झाला तर तो शेतकरी किंवा तो माणूस थेट न्यायालयात दाद मागू शकत होता. याच्यामुळं काय व्हायचं, जमिनीच्या बाबतीत काहीही शासन असो किंवा कुणी अन्याय करायला लागलं तर शेतकरी थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला अप्रोच होत होता. आता याचं कसं झालं हे सांगतो. एक 4-5 दिवसाखाली आमर काकांनी सिलिंग कायदा कसा शेतकरी विरोधी आहे ती सविस्तर मांडणी केली आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सापडेल, तो पहा. काही कायदे आहेत जे निव्वळ शेतकऱ्यांचा घात करण्यासाठी निर्माण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सिलिंग आहे, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आहे, ज्याला आपण जीवनावश्यक वस्तूंचा कायदा म्हणतो. म्हणजे आपल्याशी शब्दछळ केला जातो. इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये कुठंही जीवन हा शब्द नाहीये, परंतु आपल्याला मराठीत सांगताना जीवनावश्यक वस्तूचा कायदा सांगितलं जातं. हा शब्दछळ आहे. सिलिंग आहे, इसेन्शियल कमोडिटीज आहेत, मार्केट कमिटीचे कायदे आहेत, लँड ॲक्विजिशन ॲक्ट आहे, त्याच्यानंतर हे गोवंश हत्याबंदीसारखे कायदे आहेत ज्याच्यामध्ये कुठल्या तरी पुढाऱ्यांच्या किंवा कुठल्या तरी धर्माच्या धार्मिक भावना शेतकऱ्याच्या दावणीला बांधल्या जातात आणि ज्या दाव्याने गाया बांधायच्या त्याच दाव्याने शेतकरी फाशी घेताना ही लोक कुठल्या तरी देशात छानपैकी पार्टी करत बसलेले असतात. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. ही सगळे कायदे दूर करण्यासाठी जे आंदोलन तयार केलं आणि त्या आंदोलनाला ज्यांनी पाठबळ दिलं त्यांची नाळ कुठंतरी मातीशी जोडलेली आहे, कुठंतरी शेतकऱ्याशी जोडलेली आहे, म्हणून याला किसान पुत्र असं नाव दिलेलं आहे. आता आपला मुद्दा हा आहे की राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार असताना शेतकरी जर थेट कोर्टात जाऊ शकत होता तर मग न्यायव्यवस्थेने शेतकऱ्यावर काही अन्याय होताना उठणं हे चांगलं असताना मग असं काय राजकीय लाईट गेलेली आहे. पण मी दिसायला तुम्हाला गरजेचं नाहीये, मी तुमच्याशी बोलतोय ते ऐकणं तुम्हाला जास्त महत्वाचं आहे. मग अशी काय शेतकऱ्यांवरती जर न्याय मिळत असेल तर राजकारण्यांना असं काय झालं की त्यांनी काही बदल संविधानात केले. तर सगळ्यात पहिला बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना आणि त्यांची इच्छा नसताना केला गेला आणि तो होता 9th शेड्यूल भारतीय संविधानात ॲड केलं. नेहरूंना सोशल इंजिनिअरिंग, आणि मी एक थेट सांगतो, मी काँग्रेसी नाहीये, भाजपचा नाहीये किंवा आणखी कुठल्या पक्षाचा नाहीये. मला इकडे लाईट देणं थोडीशी याच्यावर. कुठल्याही पक्षाचा नाहीये. मला फक्त तुमच्या पाक्षिक भावना दूर ठेवा आणि शेतकऱ्यावर कुणी अन्याय केलाय ते थेट सांगायचे. निर्णय तुम्ही घ्या, मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. पहिला बदल झाला संविधानामध्ये आणि 9th शेड्यूल ॲड केलं गेलं. हा का झाला तर अमर काकांनी जे सिलिंग ॲक्टचं तुम्हाला सांगितलं त्याची एक केस झाली होती. बिहारमध्ये कामेश्वर सिंग नावाचा एक जमीनदार होता आणि बिहारमधल्या जमिनीच्या तुकड्यांसंदर्भात त्यांनी पणजी हायकोर्टला, तत्कालीन पणजी हायकोर्टला एक याचिका दाखल केली होती. आजही तुम्ही इंटरनेटवर गेलात तर कामेश्वर सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही तुम्हाला केस वाचायला भेटेल. त्याच्यामध्ये कामेश्वर सिंगनी सांगितलं की जमीनदारी अबॉल्युशन ॲक्ट नावाचा एक कायदा आणलाय ज्याच्यामध्ये जमिनीचे तुकडे करणारा विधेयक नेहरू गव्हर्नमेंटने आणलं होतं आणि ते चुकीचं आहे. याच्यासाठी पाटणा हायकोर्टमध्ये पहिली याचिका दाखल झाली. पाटणा हायकोर्टने पूर्ण ऐकून घेतल्यावर संविधानातलं आर्टिकल 19(1)F
राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार आहे याच्यानुसार जजमेंट दिलं आणि जमीनदारी ॲबॉल्युशन ॲक्ट पाटणा हायकोर्टने रद्द केला. आता नेहरूंचा प्रॉब्लेम असा झाला किंवा तत्कालीन गव्हर्नमेंटचा असा प्रॉब्लेम झाला काँग्रेस सरकारचा की त्यांना जे जमिनीचे तुकडे करायचे होते ते त्यांच्याच्याने करणं व्हायना. मग त्यांनी केलं काय? त्यांनी भारतीय संविधानात पहिला बदल केला आणि 9th शेड्यूल आर्टिकल 31B ॲड केलं. या 9th शेड्यूलमध्ये त्यांनी अशी तरतूद केली की या 9th शेड्यूलमध्ये जे कुठले कायदे सरकार ॲड करेल त्या कायद्याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही. आता असं केलं तर तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. आणि नंतर याच्यात आणखी एक मेक मारून ठेवली की याला रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला. रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट असा दिला की ज्या दिवशी 9th शेड्यूलमध्ये एखादा कायदा टाकला म्हणजे कायद्याची निर्मिती झाल्यानंतर ज्या क्षणाला निर्मिती झाली आहे तिथून पुढच्यासाठी तो लागू असतो. पण 9th शेड्यूलचं असं करून ठेवलं की त्याला रिट्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे ज्या दिवशी ते अंमलात आणले त्याच्या अगोदरपासून सुद्धा ते लागू करण्यात आलं. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, कामेश्वर सिंगच्या बाबतीत जे जजमेंट पाटणा हायकोर्टने दिलं होतं ते रद्दबादल झालं आणि जी राईट टू प्रॉपर्टीच्या आधारावर मूलभूत अधिकारावर एका शेतकऱ्याने जिंकलेली केस होती ती 9th शेड्यूलमध्ये रद्दबादल ठरण्यात आली. आणि आजच्या घडीला या 9th शेड्यूलचं स्टेटस काय आहे? आजच्या घडीला 9th शेड्यूलमध्ये 284 कायदे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे शेतीविषयक कायदे आहेत. म्हणजे शेतीविषयक सरकारने कुठलाही निर्णय घेतला एखाद्या कायद्यानुसार तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. आता मला पुन्हा माझ्या पहिल्या मुद्द्याकडे यायचंय. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. मग आम्ही जर भारताचे लोक आहेत, आम्ही जर भारताचे नागरिक आहोत, आम्हाला जर मूलभूत अधिकारात कोर्टात जाण्याचा अधिकार आहे तर 9th शेड्यूलमध्ये शेतकऱ्याच्या बाबतीतले कायदे टाकून आमचा कोर्टात जाण्याचा अधिकार तुम्ही काढून घेतला. मग तुम्ही एकीकडे म्हणता की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, तर मग 9th शेड्यूलमध्ये शेतकऱ्याविषयीचे कायदे टाकून एका शेतकऱ्याला तुम्ही कोर्टात जाण्यापासून वंचित केलं. मला हे सांगायचे की शेतकऱ्याच्या बाबतीतच हा दुजाभाव का? मग मी पुन्हा माझ्या पहिल्या मुद्द्यावर येतो. शेतकऱ्याची पोरं राजकारण्यांना फुकट वापरायला मिळतात, व्यापाऱ्याची पोरं राजकारण्यांना फुकट वापरायला मिळत नाहीत. व्यापाऱ्याची पोरं कामधंदा सोडून बापाची कामं सोडून तो राजकारण्याच्या मागं हमाली करत फिरत नाही. त्या मानाने शेतकऱ्याची पोरं मिळतात आणि शेतकऱ्याचे कायदे म्हणजे शेतकऱ्याला जर त्या कोंडीत अडकवलं तरच राजकारण्याचं फावणार आहे. कारण उद्या जर शेतकऱ्यांकडे भरमसाठ पैसा आला, शेतकऱ्याची आर्थिक सुबत्ता झाली तर शेतकरी काय पार्टी फंड देणार नाही, 10-5 रुपये पार्टीला देणार नाही. पण तेच जर पैसे व्यापाऱ्याकडे आले तर व्यापारी पार्टी फंड देऊ शकतो आणि पार्टी पुन्हा मोठाली होऊ शकते. त्याच्यामुळं माझ्या गावातला शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतो आणि नीता अंबानी 31,000 कोटी रुपयाचा मोबाईल वापरते. म्हणजे मी आजच न्यूज वाचली आहे की 31,000 कोटी रुपयाचा मोबाईल नीता अंबानी वापरते आणि शेतकऱ्याची बायको रोज एक पळीभर तेलासाठी मरते. ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या पोरांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. मला आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, याच्यावर सुद्धा खूप विस्ताराने बोललं गेलं आहे. मी कायद्याच्या तरतुदीविषयी नाही सांगणार, मी फक्त थोडक्यात हे सांगणार आहे की या कायद्यामध्ये त्यांनी नेमकं केलं काय. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टमध्ये शेतकऱ्याच्या मालांना शेतकरी स्वतः भाव ठरवू शकत नाही. आता लक्षात घ्या, म्हणजे ही किती इंटरेस्टिंगली आणि किती प्लॅनिंगफुली शेतकऱ्याला याच्यातनं दूर लोटलंय. आपण मगाशी एक आर्टिकल पाहिलं, राईट टू बिझनेस म्हणजे तुम्हाला जो व्यापार करायचा आहे तो तुमचा मूलभूत अधिकार आहे. मग मी माझ्या शेतात कमवलेला कांदा आहे, मी माझ्या शेतात पिकवलेला गहू आहे, मी माझ्या शेतात आणखी जे काय कमवलं आहे याचा मी भाव नाही ठरवायचा. माझा बाप तिथं घामावाटं रक्त ओकतो, रात्रभर काम करतो, दिवसभर काम करतो आणि हे सगळं म्हणजे अवकाळी पाऊस पडतो, ह्या सगळ्या गोष्टीतनं काही कधी कधी पडतच नाही. हे सगळी संकट तो दूर करून काहीतरी पसावर पिकवतो आणि त्याचा भाव सुद्धा तुम्ही ठरवायचा नाही. मला एक सांगा, बाटा कंपनीवाला चप्पल बनवतो असं सरकार सांगतं का हो? बाटा कंपनीची चप्पल इथून पुढे 60 रुपयाच्या वर किमतीत विकायची नाही. मग इथल्या कांद्याचा भाव, इथल्या गव्हाचा भाव
हे कोण ठरवणार? शेतकरी. आणि आपण निर्लज्जासारखे फेसबुकवर लिहितो शेतकऱ्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. अरे मूर्खांनो, तुझ्या बापानी कमवलाय त्याचा हमीभाव सरकार कसं काय ठरवणार? या सरकारला अधिकार कुणी दिला? माझ्या बापाच्या घामाची किंमत मी करणार, शेतकरी नाही, सरकार नाही करणार. तुम्ही गावरान अंड घ्यायला शेतकऱ्याच्या घरी जाता ना 5-5 किलोमीटर चालत, मग मी उत्पन्न काढलेलं क्वालिटी जी आहे, क्वालिटी जी अन्न आहे ते घेण्यासाठी त्याचा भाव सरकार कसं काय ठरवणार? मग राईट टू बिझनेस हा मूलभूत अधिकार आजही आहे, परंतु शेतकऱ्याचा बिझनेस म्हणजे शेतीचा बिझनेसचा दर्जाच काढून घेण्यात आलेला आहे. शेतकरी हा बिझनेसमन नाही असं कन्सिडर केलेलं आहे. आणि आता पुन्हा आपल्याला काय म्हणतात की आम्ही बिझनेसमनकडून टॅक्स घेतो, परंतु शेतकऱ्याला टॅक्स माफी आहे. मी टॅक्स भरायला तयार आहे. तुम्ही हे सगळे कायदे दूर करा. माझ्या मालाची किंमत मला ठरवू द्या. स्वतः माझा माल कुठं विकायचा हे मला ठरवू द्या. माझ्या मताप्रमाणे मला भाव मिळू द्या. मी तुम्हाला काय टॅक्स द्यायचा आहे ते द्यायला तयार आहे. पण माझ्या घामाची किंमत तुम्ही का करता? वाटाच्या चप्पलचा तुम्ही करत नाही. रिलायन्समध्ये कमवलेल्या एखाद्या प्रोडक्टचा माल सरकार ठरवत नाही, पण शेतकऱ्यांनी कमवलेल्या असं कसं काय चालेल? म्हणजे तुम्ही कांदा, बरं कुठला म्हणजे कांदा तुम्ही इसेन्शियल कमोडिटीजमध्ये टाकता. म्हणजे कांदा जर नाही खाल्ला तर काय याच्याही होतो काय? नाही खायचा कांदा. इसेन्शियल कमोडिटीजमध्ये कशाला टाकता तुम्ही? म्हणजे कुठलं उत्पन्न? म्हणजे आता खूप मध्यंतरी आणखी एक मजेशीर किस्सा झाला की डाळीचे भाव नियंत्रणाबाहेर गेले. 200 रुपये 300 रुपये किलो गेले म्हणून एक 2-3 वर्षापूर्वी खूप मोठ्या लोकांनी आंदोलनं केले. डाळीचे भाव वाढले, तुरीचे भाव वाढले. याच्या मागचं लक्षात घ्या एक कारण. मला एक सांगा, आत्तापर्यंत म्हणजे आपण खूपच मोकळ्या मनाने याच्यावर चर्चा करू. चुकत असेल तर कुठं असं काही घडलेलं असेल तर सांगा. आपण 400-500 रुपये किलोचं मटण घरी आणतो एक दिवसासाठी आणि ते एका दिवसात खातो. आणि आपण 200 रुपये किलोची डाळ आणली तर ती 7 दिवस आपल्याला जाते. म्हणजे आपल्याला 500 रुपये किलोचं मटण चालतंय, परंतु माझ्या शेतकऱ्यांनी 200 रुपये किलोनी डाळ विकली तर ती तुम्हाला चालत नाही. इतका दुटप्पीपणा आपण कसं काय करू शकतो? म्हणजे जी डाळ आपण 7 दिवस खातोय ती तुम्हाला 200 रुपयाला परवडत नाही आणि 500 रुपये 600 रुपये किलोचं मटण तुम्हाला एका बैठकीसाठी चालतं. हा दुजा भाव कशासाठी? म्हणजे याच्याबाबत तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काहीच का बोलत नाहीये? माझा दुसरा मुद्दा हा आहे की डाळीचं राजकारण कसं झालं हे पहा. लातूरच्या मार्केटमध्ये तुरीची किंमत काहीतरी त्यावेळेस 95 रुपये होती. आपण असं ग्राह्य धरू की तुरीच्या डाळीचे भाव 250 रुपये आहेत. म्हणजे शेतकऱ्याकडनं घेतली त्यावेळेस ती 95 रुपयाने हायेस्ट भाव त्यावेळेस मार्केटचा लातूरचा 95 रुपये किलो होता. आणि ती डाळ ज्यावेळेस लातूरवरून मुंबईला गेली त्यावेळेस त्याचा भाव 250 रुपये झाला होता. म्हणजे जो बेसिक ओनर आहे तो 95 रुपयांनी तुम्हाला विकतोय आणि तुम्ही मुंबईला जाऊन तेच माल 250 रुपयांनी विकतोय. प्रॉफिट किती आहे? आणि शेतकऱ्याचं इन्व्हेस्टमेंट बघा आणि व्यापाऱ्याची इन्व्हेस्टमेंट बघा. म्हणजे आणि पुन्हा तुम्ही बंधनं घालताय की तो माल तुम्ही मार्केट कमिटीलाच विकला पाहिजे. म्हणजे मार्केट कमिटीचं तर आणखीन एक वेगळं राजकारण आहे. इथल्या प्रॉपरच्या लोकांना म्हणजे इथले जे राजकारणी आहेत हे सगळ्यात नीच आहेत. आणि हा माझा ठाम दावा आहे. याच्यावर तुम्हाला कुणाला काय माझ्यावर आक्षेप घ्यायचा असेल, केसेस करायचे असतील, बिनधास्त करा. इथल्या राजकारण्यांना शेतकरी मरणं हे फायद्याचं आहे. इथल्या राजकारण्यांना शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात आणि त्याचं मला वर्षभर आयुष्यभर भांडवल करता यावं हीच इथल्या प्रत्येक राजकारण्याची इच्छा आहे. आता डाळीचे भाव तिकडे जाऊन तुम्ही 250 रुपयाला विकताय, इथं शेतकऱ्यांकडनं 95 रुपये घेताय. आणि इथली जी आपली सामान्य मध्यमवर्गीय माझ्यासह सगळे आपण मूर्खासारखे आंदोलनं केले की डाळीचे भाव वाढले आणि मग शेतकरी सगळे सरकार नामक मूर्ख माणसं एकत्र आली आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढं डाळीचे भाव 150 रुपये किलोच्या वर जाणार नाहीत. आता लक्षात घ्या, शेतकऱ्याला 95 रुपये मिळत होते त्यावेळेस तिकडं 250 रुपयाला जात होते. पण ज्यावेळेस डाळीचा भाव 250 रुपये आला त्यावेळेस व्यापारी इथं रिंग पद्धत असती. अजूनही शेतकऱ्याच्या पोरं मार्केट कमिटीमध्ये जा आणि रिंग पद्धतीने भाव कसा पाडायचा हे एकदा शिकून घ्या. तर तिथं सांगितलं जातं की नाही यार, इथून मागं 250 रुपये डाळीला भाव होता म्हणून आम्ही तुम्हाला 95 देऊ शकत होतो.
पण आता 150 आलाय, आम्ही तुमची तूर 40 रुपयांनी घेणार. शेतकरी गरज असते, नाविलाजाने 40 रुपयाला तो विकतो, परंतु व्यापारी कधीही 149 रुपयांनी विकत नाही, ती 150नीच विकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या त्या प्रपोर्शनमध्ये तुमचा भाव कमी होतो, व्यापाऱ्याचा नाही होत. मग हा दुजा भाव आपल्या लक्षात येत नाही का? ही गोष्ट लक्षात आपल्या का येत नाहीये? मला एक सांगा, बरोबर जून जुलैमध्ये पाऊस पडायच्या वेळेला शेतकऱ्याला गरज असते, पैशाची गरज असते. पाऊस पडला तर बियाणं घ्यायचं असतं, त्या वेळेलाच मार्केटमध्ये टंचाई येते, त्याच वेळेला मोठ्या लाईन लागतात. म्हणजे आत्ता कालचा प्रसंग सांगतो, बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये जे तूर डाळीचा विमा आहे, तो तुरीचा जो विमा आहे तो मिळालेला नाही. बीडमधल्या 3 तालुक्यांना मिळालेला नाही. त्याचं कारण काय? तर तिथं काय पीक जास्त आलेलं नाहीये, परंतु तिथल्या व्यापाऱ्यांनी केलं काय, बाहेरून तूर खरेदी केली आणि पाटोद्यातल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ती तूर विकली. त्याच्यामुळं विमा कंपनीची जी रेशो असतो, आकडेवारी असते, त्याच्यामध्ये पाटोदा, माजलगाव असे जे तालुके आहेत तिथे तुरीचं भरमसाठ उत्पन्न आहे असा रिझल्ट आला. आणि असा रिझल्ट आल्यामुळं ती लोक विम्यापासून वंचित राहिली. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, मराठवाड्यामधल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये विमा कंपनींनी विमाच भरून घेतला नाही. याच्यावर कुठला राजकारणी रस्त्यावर उतरला सांगा बरं? किंवा याच्यावर कुठल्या राजकारण्याने अभ्यासपूर्ण मांडणी केली हे मला सांगा. विमा कंपनीचं असं म्हणणं आहे की दरवर्षी आम्ही ज्या वेळेस इकडला बीड किंवा मराठवाड्यातला विमा कलेक्ट करतो त्यावेळेस तिकडे दुष्काळच असतो आणि त्याच्यामुळं आम्ही तोट्यात जातो, त्याच्यामुळं आम्ही घेत नाही. पण आम्ही पश्चिम महाराष्ट्रातला घेतो. मग पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही बेनिफिट कमवतायच ना, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही बेनिफिट कमवताय, मग मराठवाड्यातलं तुम्ही थोडासा लॉसमध्ये जा ना, काय हरकत नाही. आणि लॉसमध्ये जाऊही नका, तुमच्याकडे जे पैसे भरतायत त्यांचेच तुम्हाला रिफंड करायचेत ना. एक तरी मराठवाड्यातला राजकारणी रस्त्यावर उतरून म्हणलाय का की पश्चिम महाराष्ट्रात जी कंपनी बेनिफिट कमवते त्या कंपनीने मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा विमा भरून घ्यावा म्हणून? एक तरी उतरलाय? नाही उतरला. आणि हे उतरूही शकत नाहीत. इथल्या दारू कंपन्या बंद पडल्या तरी जीवनावश्यक म्हणून तुम्हाला घरपोच दारू पोहोचवली जाऊ शकते. कारण का? दारूचा व्यवसाय करणारे राजकारणी आहेत. दारूचा येणारा महसूल जरी आपल्याला दाखवला जात असेल तरी त्यातला बराचसा पैसा पार्टी फंडला मागता येतो. ह्या गोष्टी इथल्या राजकारण्यांना चांगल्या माहिती आहेत. थोडंसं आपण याच्या पुढे जाऊ, म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या. दुजाभाव कसा होतो? एक शेतकरी त्याचा आलेला माल विक्रीसाठी मार्केट कमिटीमध्ये नेताना काय काय भानगडी असतात. त्याला एक टेम्पो बघावा लागतो. त्या टेम्पोवाल्याला तो सांगतो काय की जे काय माझी पट्टी येईल त्यातले 10 रुपये मी तुला त्यातलं काढून देईल. तो टेम्पो घेऊन त्या मार्केट कमिटीमध्ये येतो. मार्केट कमिटीमध्ये जर तुम्ही 100 मेथीच्या जोड्या विकल्या तर 3 त्या व्यापाऱ्याला तुम्हाला द्याव्या लागतात. हा कुठं कायदा आहे? कुठंच नाही, तरीही तुम्हाला द्याव्या लागतात. तिथं आडत 100 रुपये द्यावी लागते, द्यावीच लागते. तिथल्या हमालीची 100 रुपये द्यावे लागते, द्यावेच लागते. तुम्ही स्वतःनी माल टेम्पोतून खाली उतरवला तरी तुम्हाला आडत द्यावीच लागते, तुम्हाला हमाली द्यावीच लागते. याच्यावर कुठलाच राजकारणी का बोलत नाही? त्याचं कारण असं की इथल्या मार्केट कमिट्या ह्या इथल्या प्रॉपरच्या राजकारण्यांचं चरायचं कुरण आहे आणि हे कुरण त्यांना बंद करायचं नाही. आता होतं काय, शेतकऱ्याला त्या टेम्पोचं भाडं द्यायला पैसा नसतो, त्याच्यामुळं तो माल तर तो माघारी घेऊन जाऊ शकत नाही. मार्केट कमिटी कायद्यामध्ये खूप छान प्रकारे लिहिलेलं आहे की इथं अशा हाऊस बनवा की जिथं शेतकऱ्याला माल ठेवता येईल. मी खूप जिम्मेदारीने सांगतो, इथं हजर असणाऱ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाने स्वतःच्या मार्केट कमिटीत जायचं तालुक्याच्या, तिथं शेतकऱ्याचा माल ठेवायला जागा आहे का बघा. जी जागा आहे तिथं मार्केट कमिटीचे सदस्य रात्रभर पार्ट्या करत असतात. हे सुद्धा आम्हाला काही सांगायची गरज नाहीये, हे सगळ्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. ह्या गोष्टीवर शेतकऱ्याची पोरं कधी आवाज उठवणार आहे? बरं, ह्या गोष्टी तुम्ही कोर्टात जाऊच शकत नाही घेऊन, जाणार कसे आणि कोण तुम्हाला मदत करणार? म्हणजे एकतर 9th शेड्यूलमध्ये तुमचे सगळे कायदे टाकून दिलेले आहेत, तुम्ही कोर्टात थेट जाऊ शकत नाही. आणि हे प्रोसिजर, कोर्टाच्या प्रोसिजर करणार कोण? असं आहे का? इकडं एखादी सुविधा आहे का की माझ्याकडे केस आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी असा आदेश देईल की जा तिकडे, एखादी कमिटी आहे का की स्पेशली शेतकऱ्यांसाठी तुम्ही जा
तिथल्या प्रॉपर जाऊन इन्व्हेस्टिगेशन करा आणि तो रिपोर्ट 24 तासात 48 तासात आम्हाला दाखल करा आणि जर आम्हाला दिसलं प्रायमा फेसी की इथं शेतकऱ्यावर अन्याय झालाय आम्ही 2 दिवसात निकाली काढू. अहो 25-25 वर्षाच्या केसेस अजून पेंडिंग आहेत, तर इथं शेतकऱ्यांना न्याय मिळणार कधी? मला त्याच्या पुढचा एक मुद्दा सांगायचा आहे. 9th शेड्यूल हा मुद्दा झालाच, त्याच्यानंतर पुढं काय झालं? 9th शेड्यूलमध्ये जरी कायदे टाकले तरीही राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार असल्यामुळं बऱ्याचदा शेतकरी कोर्टात जायला लागला. मग याच्या विरोधात काहीतरी करणं गरजेचं वाटलं म्हणून त्यांनी काय केलं? घटना दुरुस्ती केली. आणि घटना दुरुस्ती कोणती? 44वी घटना दुरुस्ती. ही खूप महत्त्वाची घटना दुरुस्ती वाटते. त्याचं कारण असं की जो मूलभूत अधिकार आहे, ज्याच्या जीवावर शेतकरी थेट कोर्टात जाऊ शकत होता, तो मूलभूत अधिकार काढून घेण्यात आला. काढून घेण्यात आला म्हणजे काय केलं? तर ज्या आर्टिकल 19(1)(f) मध्ये राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार होता तो काढून टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 300(a) ॲड करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये खूपच भारी लिहिलं त्यांनी 44व्या घटना दुरुस्तीमध्ये की कुठलाही शेतकरी हा बेकायदेशीररित्या त्याच्या जमिनीतनं हाकलून दिला जाऊ शकत नाही. ही गोष्ट हे आपल्याला किती छान वाटतं ना ऐकायला की बेकायदेशीररित्या आपल्याला जमिनीतून कोणी काढून टाकणार नाही, पण त्याची दुसरी गोम खूप भारी आहे. कायदेशीर मार्गाने काढून टाकला जाऊ शकतो. आता कायदेशीर मार्गाने काढून टाकला जाऊ शकतो म्हणजे काय? आणि मग इथं इंट्रोड्यूस होतो आणखीन एक भारी कायदा, तो म्हणजे लँड ॲक्विजिशन ॲक्ट. लँड ॲक्विजिशन ॲक्ट म्हणजे काय? जमीन अधिग्रहण कायदा. त्यांना वाटलं इथं रोड बनवायचा आहे तर सगळ्या पिकत असलेल्या जमिनी ते ताब्यात घेतात, तुम्हाला पैसे देतात आणि तुम्हाला हाकलून देतात. तिथं तुम्हाला मोठमोठ्या कंपन्या उभा करायच्या, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता सिलिंग कायदा, मला बऱ्याच जणांचे प्रश्न पण आहेत की सिलिंग कायदा हा चुकीचा कसा आहे. याच्यासाठी तुम्ही अमर काकाच ऐका, पण फक्त त्यातल्या मी 2-3 गोष्टी तुम्हाला ज्या मला महत्त्वाच्या वाटतात ते सांगणार आहे. सिलिंग कायदा कुणासाठी लागू आहे? सिलिंग कायदा फक्त शेतीसाठी लागू आहे. म्हणजे तुम्ही मर्यादित जमीन फक्त शेतीला ठेवू शकता. परंतु अंबानींनी प्रत्येक गावात कितीही एकरात शॉपिंग मॉल काढले, रामदेव बाबांनी कितीही मोठे हजारो एकर जमीन घेऊन त्याचे धंदे चालू ठेवले, तर त्याला ते लागू नाही. कारण व्यापाऱ्याला सिलिंग ॲक्ट लागू नाही. त्याच्यामुळं प्रत्येक शहरामध्ये तुम्ही अंबानीचे कितीही मोठमोठाले मॉल्स पाहता किंवा कुठल्याही शहरात तुम्ही हजारो एकर रामदेव बाबासारख्या माणसाच्या जमिनी पाहता किंवा कुठल्याही आश्रम, मठ, मशिदी, ट्रस्ट काय असेल ते सगळं तिकडं बांधलं जातं. त्याच्यासाठी जमिनी आहेत. मला एक सांगा, इथला भूमिहीन माणूस आहे, त्याला तुम्हाला जमिनी द्यायच्यात ना, मग कित्येक गायरान जमिनी पडू नये. मी स्वतः गेवराईच्या जवळचे एक गाव आहे आंतरवली भाट नावाची, तिथली एक केस चालवली. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की तिथली अक्षरशः 3-3, 4-4, 5-5 गुंठ्यासाठी ती गरीब माणसं झगडत आहेत त्याच्यात आणि सगळे कामगार आहेत. म्हणजे अक्षरशः ते मला वाटत म्हणजे बऱ्याचदा माझ्याकडे आले तर त्यांच्याकडे तिकिटाला पैसे नसायचे किंवा त्यांना काही कळायचं नाही. कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिशियननी, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, तिथं एक याचिका दाखल झाली होती, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन झालं होतं औरंगाबाद बेंचला, आणि त्याच्यामध्ये त्या गावातल्या काही गावगुंडांनी असं सांगितलं होतं की ही जी गायरान जमीन आहे त्याच्यावर ह्या लोकांचं अनाधिकृत अतिक्रमण आहे आणि ती काढून फॉरेस्टला देण्यात यावी. आणि मान्य न्यायालयाने ते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावेळेस इथल्या म्हणजे गेवराईच्या तहसीलदारांनी एक शपथपत्र दिलं होतं की इथल्या पोलिसनी जर आम्हाला प्रोटेक्शन दिलं तर आम्ही ते अतिक्रमण काढून टाकू. आणि कोर्टाने सांगितलं सरळ पोलिसला की त्यांना प्रोटेक्शन द्या आणि ते अतिक्रमण काढून टाका. कोर्टाने हाही विचार केला नाही की त्या लोकांची अतिक्रमणं कधीपासूनची आहेत, त्या लोकांच्या जगण्याचा दुसरा काही सोर्स आहे का, ती लोक तिकडं काय पिकवत आहेत आणि कधीपासून पिकवत आहेत. अगदी 1975 पासूनची तिथं अतिक्रमणं आहेत. त्या लोकांचे त्या 2-2, 4-4 गुंठ्यावर जगणं चालू आहे. आणि कुणीतरी एक जण उठतो आणि याचिका करतो आणि डायरेक्ट सरकार उठतं आणि म्हणतो आम्ही ताब्यात घेतो. आणि फॉरेस्टचं किती, फॉरेस्टमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मयूर अभय अरण्यामध्ये मोरांना पाणी, हरणांना पाणी देण्याच्या मागं
किती ट्रँकरचा मोठाला घोटाळा इथल्या लोकांनी केलाय हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्याही तुमच्या भागातल्या अभयारण्याला भेट द्या आणि तिथं किती पाण्यासाठी फंड येतो आणि तो कसा युटिलाइज होतो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. हे तुम्ही चौकशी करण्याचा भाग आहे. मला प्रश्न हा आहे की सिलिंग ऍक्ट मध्ये जमिनीचे तुकडे करता. आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही जसं अंबानीला प्रत्येक गावात जमिनी वाटल्या ना, तशा इथल्या निराधार कामगार लोकांना जमिनी द्या ना, ज्या फॉरेस्टच्या जमिनी आहेत, जिथं पडीक आहेत, जिथं काही वाईल्ड लाईफ येत नाहीये, ज्या विनाकारण कशासाठीही वाटल्या जात आहेत, त्या जमिनी निराधार लोकांना द्या. त्यांची अतिक्रमणं रेग्युलराईज करा. आता तर एक नवीन GR आलाय की आता इथून पुढे कुणालाही जमीन दिली जाणार नाही. म्हणजे हे काय? आणि 44व्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी ज्यावेळेस राईट टू प्रॉपर्टी हा काढून टाकला, मूलभूत अधिकार काढून टाकला राईट टू प्रॉपर्टीचा, त्यावेळेस हा प्रश्न पडतो की इथला शेतकरी ज्याला हा एकमेव मूलभूत अधिकार होता तो तुम्ही काढून टाकला आणि त्याची न्यायालयात येण्याचे सर्व दरवाजे बंद केले आणि त्याच्या जमिनीवर तुम्हाला हवं तसं अतिक्रमण करायचं आणि त्याला तुम्ही कायदेशीर मार्गाने हे गोंडस नाव द्यायचं. असं जर केलं असेल तर इथला शेतकरी वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक या व्याख्येत कुठं बसतो हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. मला याच्याबाबत आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की जर तुमचा मूलभूत अधिकार बदलता येणार नाही असं माहीत असून तुम्हाला जर त्यातनं दूर केलं जात आहे, हे आपल्या सगळ्यांना आता लक्षात आले किंवा आपल्याला आजपर्यंत लक्षात नसेल आलं तर इथून पुढं तरी किती शेतकऱ्याची लेकरं रस्त्यावर उतरून सांगणार आहेत की माझ्या बापाच्या मालाची किंमत मी ठरवणार आहे. आणि जर नसेल तर मग आर्टिकल 14 नुसार सगळ्या भारताला जर समान कायदा असेल आणि सगळ्या कायद्यापुढे प्रत्येक भारतीय जर समान असेल तर मग इथल्या अंबानींनी बनवलेल्या, अदानींनी बनवलेल्या, इथल्या बाटानी बनवलेल्या, टाटानी बनवलेल्या प्रत्येक प्रोडक्टवर सरकारचं बंधन पाहिजे. इथं आलेली चप्पल कितीला विकायची, टायटनवाल्यांनी घड्याळ कितीला विकायचं, कुणी एखादा आणखी वेगळा प्रोडक्ट, मोबाईलवाल्यांनी मोबाईल कितीला विकायचा, हे सगळं शासनाने ठरवायचं. याच्या बाहेर तुम्ही मोबाईल विक्री करता कामा नये. हे सगळे इसेन्शियल कमोडिटीजमध्ये आणायचे. का? इसेन्शियल कमोडिटीजमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचा कांदा दिसतो पण इसेन्शियल कमोडिटीजमध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहे. आज पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये रेबीजची फक्त आंबेजोगाईला एक लस होती. पाटोदा, आष्टी सारख्या तालुक्यामध्ये तिथल्या सरकारी दवाखान्यामध्ये हाताला प्लास्टर सोडायचं असेल तर त्याची यंत्रणा तिथं नाहीये. तिथल्या ह्या बेसिक गोष्टी नाही आहेत, ह्या मूलभूत सुविधामध्ये येत नाही. हे इसेन्शियल कमोडिटीजमध्ये तुम्ही टाकू शकत नाहीये. आता जर सरकार, मोदी गव्हर्नमेंट म्हणत असेल की इसेन्शियल कमोडिटीजमध्ये आम्ही बदल घडत आहोत तर ते मोदी गव्हर्नमेंटनी केलेला नाही, तो किसान पुत्र आंदोलकांनी केलेला बदल आहे. ही गोष्ट अगोदर सगळ्यात लक्षात घेतली पाहिजे. हे सगळे कायदे बंद करा. आता याच्यावर उपाय काय? आपण सगळं बंद करा म्हणतो, याच्यावर उपाय काय? तुम्ही हैदराबादला कधीतरी पाहण्यासाठी जा. रायतू बाजार नावाची एक संकल्पना आहे तिथं. ही रायतू बाजार म्हणजे काय? तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वार असतो ठरलेला, त्या दिवशी बाजार भरतो आणि त्या बाजारा दिवशी सगळे छोटे छोटे व्यवहार केले जातात. म्हणजे प्रत्येक शेतकरी त्याचं काय माळव असेल, त्याचा माल असेल, तो विक्रीसाठी तिथं जातो आणि ज्याला कुणाला पाहिजे तो विकत घेतो. त्या रोखीच्या व्यवहारावर सगळं चालतं. असा रायतू बाजार. आता लॉकडाऊनमध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मी ज्या सोसायटीमध्ये औरंगाबादमध्ये राहतो इथं सुद्धा आम्ही हा प्रयोग केला आणि आणखीन भरपूर सोसायटीमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तो झालेला आहे. थेट शेतकऱ्याशी संपर्क साधला आणि तुम्ही आम्हाला भाजीपाला आणून द्या, आम्ही तुमचा घेतो. शेतकऱ्याचा माल जो व्यापारी 10 रुपयाला घेऊन मला 20 रुपयाला विकायचा, तो माल मी थेट शेतकऱ्याकडनं 15 रुपयात घेतो ना. कशाला शेतकरी आत्महत्या होतील? आणि तो माल शेतकऱ्यांनी विकायचा, स्वतःच्या मालाची किंमत स्वतः करायची आणि स्वतःच्या हातात थेट पैसे घ्यायचे. हे शेतकऱ्याला कितीही चांगली गोष्ट आहे ना. आता याच्यामध्ये काय होतं, आपल्याकडे नेमकी ह्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो, पण हा दुर्लक्ष नाहीये, हे आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांचा केलेला खून आहे. आणि अगदी याला जिम्मेदार मी सरकार धरतच नाही, शेतकऱ्याची पोरच याच्यासाठी जिम्मेदार आहेत. माझ्या बापाचा खून मी केलेला आहे. इतर कुठल्याही सरकारवर माझं देणं घेणं नाहीये, माझा काही आक्षेप नाहीये. कारण माझा बाप का मेला हे मला आजपर्यंत माहितीच नाहीये. माझा बाप फक्त पैसे नाहीयेत म्हणून मेला नाहीये. माझा बाप इथल्या यंत्रणेने प्लॅन करून मारलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेत नाहीये. आता तो प्लॅन कसा करून मारला? मी एखाद्या सपोज माझा कापूस मी सरकारी यंत्रणेकडे विक्री केला तर त्याचं बिल येतं 6 महिन्यांनी.
10 महिन्यांनी अजून म्हणजे ऊसाचे कित्येक करोड रुपये शेतकऱ्याला मिळालेले नाही आहेत. मग शेतकरी करतो काय, यार 50 रुपये 100 रुपये कमी नाही, पण व्यापारी मला रोख देतोय ना, घेऊन जा माल, आणि तो व्यापारी पुन्हा तिकडे जाऊन विकतो. आणि त्यासाठी विकण्यासाठी वापरतो काय, शेतकऱ्याचा सातबारा वापरतो. म्हणजे आपल्याला या यंत्रणेने किती छान प्रकारे बाहेर काढून टाकले. पण हेच जर आता कुणीतरी छान हे म्हणतंय की शेतीचं ग्लोबलायझेशन झालं पाहिजे, कुणीतरी वरती म्हणलं होतं शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, ह्या सगळ्याच गोष्टी मान्य आहेत. माझं सगळ्यात बेसिक म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या पोरांनी अगोदर हमीभाव मागणं बंद केलं पाहिजे, भीक मागणं बंद केलं पाहिजे. माझ्या भावाची किंमत, माझ्या बापाच्या कष्टाची किंमत मी ठरवली पाहिजे, माझ्या बापाने ठरवली पाहिजे, ही गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे. आता या न्याय व्यवस्थेतून आपल्याला शेतकऱ्याला व्यवस्थित बाजूला काढला आहे आणि याच्यात व्यापारी इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे राईट टू बिझनेस तसाच ठेवला आहे, परंतु राईट टू प्रॉपर्टी मूलभूत अधिकारातनं काढून टाकलाय. आणि त्याच्यामुळं वी द पीपल ऑफ इंडिया म्हणताना आपल्याला शेतकरी व्यवस्थितरित्या बाजूला काढून भारतीय संविधानाच्या अखत्यारातूनच जर तुम्ही मला शेतकऱ्याला बाहेर काढला असेल तर तुम्ही मला एक सांगा की मी भारतीय नागरिक तुमच्या ठाई आहे का, मी फक्त तुमचा मतदार आहे म्हणजे मी भारतीय नागरिक आहे का, मी दलित आहे, श्रमिक आहे, मी कष्टकरी आहे म्हणून तुम्ही माझ्या बाजूने कधीच बोलणार नाही का. इथला एक तरी कायदा असा रस्त्यावर उतरून इथं रस्त्याने मरणाऱ्या लोकांवर कधी बोलणार आहे का. म्हणजे आपण किती बेगडी माणसं आहेत ना, म्हणजे माझ्या सगळेच आपण ना आपल्या नालायकपणावर हसलं पाहिजे, आपण एन्जॉय करू आपला नालायकपणा. आपण किती, मी महेश भोसले शेतकऱ्याचा मुलगा या जगातला सगळ्यात नीच माणूस आहे, कारण माझे पूर्वज रोज फाशी घेऊन मरत असताना मला त्याचं काहीही दुःख नाहीये. मी छानपैकी रोज मोदींवर टीका करतो, मी नेहरूंवर टीका करतो, मी सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड पाहतो, मी विराट कोहलीची चर्चा करतो, मी सुशांत सिंग राजपूतची चर्चा करतो. मला भारत पाकिस्तान बॉर्डरवर काय चाललंय पाहिजे, मी चीनचा माल घ्यायचा नाही हे ठरवतो, परंतु मी माझा माल शेतकऱ्यांकडून घेत नाही, मी माझा माल व्यापाऱ्यांकडून घेतो. मला रस्त्यावरचा भाजीपाल्याची विकणाऱ्या त्या गरीब शेतकऱ्याची किळस येते, परंतु त्याच शेतकऱ्याचा माल फक्त पॉलिश करून मॉलमध्ये ठेवला की मी तिथं बार्गेनिंग करत नाही. मी मूर्खासारखं त्यांनी दिलेल्या प्रत्येक किमतीला स्टँडर्डनेसनुसार त्या स्वॅप मशीनवर पैसे देतो, परंतु 10 रुपयाचा माल घेताना मी शेतकऱ्याबरोबर बार्गेनिंग करतो. खरंच सांगा, मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून किती अपयशी आहे. आणि हे सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायचं. हे खूप दुर्दैवी आहे, हे खूप वाईट आहे. ह्याच्यावर आपण सगळ्यांनी बोलतं झालं पाहिजे, याच्यावर आपण सगळ्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे. मी ठरवलं पाहिजे की इथून पुढं मी थेट माल शेतकऱ्याकडनं घेणार. आणि हे पहा, म्हणजे शेतकऱ्याची जी पिकं आहेत, बियाणं आहेत, ते विक्री करणारे कोण आहेत? जे शेतकऱ्याचा माल विकत घेतात तेच बियाणं विक्री करतात. शेतकऱ्याचं बियाणं आता तुम्हाला सगळ्याला दिसत नाही, आपल्या सगळ्या माणसाच्या मेंदूत जात नाही की इथं शेतकऱ्याच्या पिकाला भाव तर देतच नाहीयेत, पण इथलं बियाणं सुद्धा काळ्या बाजारात विकलं जातं. किती निर्दयी आहोत आपण, माणूस म्हणून किती नीच आहोत, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण सगळे शेतकरी आत्महत्या का करतो, तर हे सगळं मी अर्धा तास सांगितलं, गेली 25 दिवस ही सगळी लोक सांगतायत, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. मी तुम्हाला ठामपणे देतो, मी इथं ओपन चॅलेंज देतो सगळ्यांना, शेतकरी कायदे बंद करा. शेतकरी कायदे ज्या दिवशी बंद होतील त्याच्यानंतर जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एकही, तर मी स्वतः आत्महत्या करायला तयार आहे. आणि मी इथल्या एकाही नेत्या इतका खोटं बोलणारा माणूस नाही. तुमच्याकडे मी 100 दिवस मागत नाही, मी फक्त 1 दिवस मागतोय. 370 जसं तुम्ही वाजवी बहुमतावर रद्द केलं, तुम्ही पाठ थोपटून घेतली, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. जर तुम्हाला खरं शेतकरी विषयी पुतना मावशीचं प्रेम नसेल, तुम्हाला खरं शेतकऱ्याची काळजी असेल, शेतकरी विरोधी कायदे बंद करा, रद्द करा. एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याची गॅरंटी मी देतो. तुम्ही शेतकरी संविधानाच्या अखत्यारीच्या बाहेर फेकलेला आहे, याची पापं सगळ्यांना तुम्हाला भोगावीच लागतील. पण कधी? ज्या दिवशी इथल्या झोपलेल्या शेतकऱ्याच्या पोराला जाग येईल, ज्या दिवशी स्वतःच्या बापाचा बांध्यावरचं मड काढताना शेतकऱ्याचा पोरगा परिस्थितीला नाही तर कायद्याला दोष द्यायला शिकेल, त्या दिवशी आपण सगळे आनंदाने राहू. बळीचं राज्य किंवा कृषी प्रधान देश, असे खूप मोठमोठ्याला गप्पा मारायला खूप छान वाटतं, आत्मनिर्भरतासारखे
खूप छान वाटतं आपल्याला बोलायला, परंतु ह्या सगळ्यात तुम्ही आम्ही मरतोय ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या पोरांनी लक्षात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. याच्यावर कुणालाही काही म्हणजे चर्चा करायची असेल तर कधीही मला 24 तास फोन करा, आपण याच्यावर बोलत राहू, चर्चा करत राहू. आणि एक शपथ घ्या की इथून पुढं कुठल्याही माणसाकडं मी हमी भावाची भीक मागणार नाही. त्यांना म्हणणार माझा माल विकायची मला स्वतःला मुभा द्या, कसा विकायचा मी विकू. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही जर थोडे जागलोत, आपण तुम्ही म्हणजे मी, तुम्ही सगळे आपण जर थोडे जागलो, थोडं जर व्यवस्थित वागलो ना, तर झक मारीत त्यांना आपल्याकडे येऊन आपला माल घ्यावा लागेल. तुम्हाला गरज सुद्धा नाहीये तुमचा शेतातला माल बाहेर गावाला नेऊन विकायची. तुमच्या मालात क्वालिटी ठेवा, तुमच्या गावात तुमच्या बांधावर येऊन शेतकरी घेईल. आणि याच्यासाठी खूप छान प्लॅन करू शकतो आपण. याच्यासाठी आपण प्रेशराईज करायचं, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, रायतू बाजार चौकट सुरू करा. या रायतू बाजाराच्या संकल्पनेतून शेतकऱ्याला एक व्यासपीठ निर्माण करून द्या. शेतकऱ्याच्या पोरांनी एकत्रित यायचं आणि सगळ्यांनी एक ठरवायचं. आपल्या समजा माझ्या गावाची लोकसंख्या 5,000 आहे, माझ्या गावात कापूस एवढा पिकला आहे, ज्वारी एवढी पिकली आहे, माझ्या गावासाठी मी एक ग्लोबल प्रकारचं एखादं ऑनलाईन मी माध्यम तयार करीन. त्याच्यावर सांगेल की माझ्याकडं हे आहे, ते आहे, ते आहे. तुम्ही घेता ना अमेझॉनवरून, आपण सगळं काहीतरी खरेदी करतो की नाही, तसं ज्वारीचं फोटो टाका, गावऱ्या विकतो अमेझॉनवाला आपल्या शेतातल्या. ह्या गोष्टी आपण लक्षात का घेत नाही? इथं तुमच्या जीवावर कायमस्वरूपी आपल्याला शेतकऱ्याच्या पोराला भावनिक केलं गेलेलं आहे. आणि भावनिक करून तुमच्यावर सत्ता गाजवली आहे, माझ्यावर सत्ता गाजवली आहे. गोवंश हत्या बंदी कायदा, ठीक आहे, तुमच्या धार्मिक भावना आहेत, तुम्हाला गायीवर प्रेम आहे, तुम्ही गायीला आई म्हणता, मान्य. पण तुम्ही काय करा, ज्या खाट्या गायी आहेत, ज्या दूध देत नाहीत, ज्या गाया सांभाळणं शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे, म्हणजे उन्हाळ्यात 4-4 किलोमीटरवरनं डोक्यावर पाणी आणून त्या गाईला पाणी पाजायचं, किंवा तिला चारा नसतो तो कुठून आणायचा. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही चारा छावण्या सुरूच करू नका, कारण चारा छावण्या ह्या तिथल्या प्रत्येक राजकीय नेत्याच्या नालायक कार्यकर्त्यांना पोचण्याचं माध्यम आहे. चारा छावण्याच नाही. तुम्ही या महेश भोसलेचा दावण बघा, तिथं 10 जनावर आहेत, 10 जनावराचा एक रेट ठरवा आणि त्याला दर महिन्याला पैसे द्या. तो त्याच्यात पाणी आणेल, त्याच्यात चारा आणेल. परंतु तुम्हाला चारा छावण्याच हव्यात का? त्याच्यातलं शेण खायचंय, त्याच्यातला चारा खायचा आहे, त्याच्यातलं जे काही मटेरियल शेतकऱ्याच्या नावावर उपटता येईल ते सगळं उपटून घ्यायचंय तुम्हाला. चारा छावण्या बंद करा ना, शेतकऱ्याच्या दावणीवर जाऊन पैसे द्या. तुम्ही चारा मालकाला जर 100 रुपये प्रति जनावर देत असाल ना, शेतकऱ्याला 70 रुपयेच द्या, पण ते इमानदारीने द्या. तुम्हाला लोकांच्या शेतकऱ्याच्या जीवावर गाईला आई म्हणायचंय, म्हणा, आम्हाला काय हक्क आधी म्हणजे हे तुमच्या गाईवर भावना आहेत ना, आहेत, माझ्या नाही आहेत. मी ठामपणे सांगतो, मी महेश भोसले, मी हिंदू आहे, मी हिंदू कुळात जन्मलो. मला याचा अभिमान आज नाहीये किंवा कधी नव्हताही. पण तुमच्या धर्मानुसार तुम्ही गाईला माई म्हणता, मी म्हणत नाही. मी माझ्या आईलाच आई म्हणतो. मला माझी आई, या जगातली प्रत्येक स्त्री मला आई म्हणायला आवडेल, काही हरकत नाही. या जगातल्या प्रत्येक स्त्रीला मला बहीण म्हणायला आवडेल. 4 पायाच्या प्राण्याला आई म्हणण्या इतका दिवाळखोर मी नाहीये. पण तुम्हाला म्हणायचंय, लक लाभ, तुमचा धार्मिक भावना तुम्हाला लक लाभ, पण तुमच्या धार्मिक भावना तुमच्या जीवावर, आमच्या जीवावर नाही, आमच्या बापाच्या जीवावर नाही. खाट्या गाई, तुमचं मत आहे ना, नाही विकायच्या खाटकाला, हरकत नाही. तुम्ही काय करा, त्या या त्या खाट्या गाईची किंमत काय 1000 रुपये असेल तेवढे शेतकऱ्याला द्या आणि तुमच्या गोशाळेत घेऊन जा. तिथं तिला जगवा, मोठं करा, काय करायचे तिचे पुतळे बांधा, काय करायचे ती करा. परंतु मला प्रॅक्टिकली ते सांभाळायला परवडत नाहीये. किंवा मग तुमच्या धार्मिक भावना जपायच्यात ना, मी जपतो, तुम्ही काय करा, मला त्या खाट्या गाईला सांभाळायचे पैसे माझ्या थेट बांधावर आणून द्या. पण तुम्ही लोकांच्या जीवावर काय पाटीलकी करण्याचे धंदे आता सोडून द्या. शेतकऱ्याची पोरं आता, किंवा शेतकऱ्याची पोरं अजूनही सुधारलेली नाहीत. शेतकरी आता तुमच्यासाठी मरायला तयार नाही, इथपर्यंत तरी अक्कल आम्हाला आलेली. एक गोष्ट लक्षात घ्या, इथल्या सगळ्या यंत्रणा ह्या लॉकडाऊनमध्ये बंद झाल्या, पण इथला शेतकरी जर 1 महिना बंद झाला ना, लॉकडाऊन असू, कोरोना असू, नाहीतर कोरोनाच्या प्रमाणात आणखीन मोठा कुठलाही असू दे, याच्यापेक्षा मोठा व्हायरस शेतकऱ्याच्या दिमागातून जर बाहेर आला ना,
की आमचा माल आम्ही ठेवणार, आम्ही आमच्या पोटापुरताच, फक्त शेतकऱ्यापुरताच. अंबानीची बायको 31,000 कोटी रुपयाचा मोबाईल विकून तुमचा माल घ्यायला तुमच्या रानात येईल, ही मी लेखी देतो. पण फक्त आपण जागं झालं पाहिजे. आपण ह्या अंधश्रद्धेतनं बाहेर आलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोरांनी लक्षात घेतलं पाहिजे की इथला कायदा माझ्यासाठी नाहीये, इथला कायदा माझ्या बापासाठी नाहीये, इथल्या कायद्याने माझ्या बापाला मारून टाकलेलं आहे. इथल्या कायद्याच्या त्या बेड्या आता मला तोडाव्या लागणार आहेत. मला कुणाच्या नेत्याच्या मागं भीक मागत फिरायची गरज नाहीये. तो नेता माझ्या बांधावर येऊन म्हणला पाहिजे, शेतकऱ्याच्या पोरा पाया पडतो, मला मतदान कर, मी तुझ्या बापासाठी ही स्कीम देतो. इथल्या व्यापारी कसा पैसे फेकतो आणि स्कीम विकत घेतो, तसं इथल्या शेतकऱ्याच्या पोरांनी सुद्धा आता अवकात दाखवायला सुरुवात केली पाहिजे. शेतकऱ्याचं पोरगं जर ज्यावेळेस अवकात दाखवीन ना, त्यावेळेस काय होतं ही लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी काय केलं, कारण त्यांच्या मागं शेतीचा वारसा होता, ह्या मातीचा वारसा होता. शेतकऱ्याचं पोरगं जर अवकातीवर आलं तर स्वराज्य निर्माण करू शकतं आणि त्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करू शकतं. हे तुम्हाला मला दाखवण्याची वेळ आलेली आहे. आपण आजही पारतंत्र्यात आहोत आणि ह्या पारतंत्र्याची सुरुवात झालेली आहे 18 जून 1951 दिवशी, ज्या दिवशी भारतीय संविधानामध्ये 9th शेड्यूल ॲड केलं. त्या दिवशी भारतीय शेतकरी पारतंत्र्यात ढकलला गेला. आपण असं टेक्निकली म्हणत असू की आम्ही स्वतंत्र आहेत, स्वतंत्र भारताचे नागरिक आहेत, तुम्हाला काहीही अधिकार नाहीये, काहीही अधिकार नाहीयेत शेतकरी म्हणून. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जात, धर्म, पंथ हे सगळं फेकून द्या. तुमची एकच जात आहे आणि ती जात म्हणजे तुमची माती आहे. ह्या मातीशी इमानदार राहा. शेतकऱ्याच्या पोरांनो, तुमच्या बापाशी इमानदार राहा. तुम्ही निश्चित चांगला काळ आणू शकता असं मला वाटतं. मी थांबतो. धन्यवाद.